जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा तुम्ही सर्वजण. सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला आर आर क्लासेस या चॅनल मार्फत तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपल्याला घ्यायचं डीसी नेटवर्क आणि त्यामधील काही पार्ट आपण काल शिकवलेलं आहे. मग त्यामध्ये काय काय शिकवलं, त्यामध्ये आपण शिकवले सोर्स कन्व्हर्जन, त्यानंतर सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर हे जे काही 3 पॉइंट आहेत हे 3 तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि जर समजा याच्यातून एखादी जर स्किप झाला तर नेटवर्क म्हणजे काय आणि त्या नेटवर्क मध्ये काय आहे, नोड म्हणजे काय, ब्रँच म्हणजे काय, लूप म्हणजे काय, मेश म्हणजे काय, काहीच कळणार नाही. त्यासाठी आज तुमच्यासाठी हे व्हिडिओ खास घेऊन आलोय. तर आज आपल्याला शिकायचं आहे डीसी नेटवर्क, यामधील नोड म्हणजे काय, ब्रँच म्हणजे काय, लूप म्हणजे काय, आणि त्यानंतर आपल्याकडे किर्चॉफ्स लॉ 2 आहेत. त्यातला पहिला लॉ शिकायचा आहे ते म्हणजे काय, केसीएल, किर्चॉफ्स करंट लॉ. अशा आपल्याला शिकायचं आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, टिकून राहा, कुठं जाऊ नका. आणि हे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर 100% गॅरंटी देतो की हे जे काही पॉइंट्स आहेत ते रिपीट व्हायची गरज नाही किंवा रिपीट बघण्याची गरज नाही. चला, तर मग आपल्याला शिकायचं आहे फर्स्ट म्हणजेच काय, नोड. आणि हे जे काही डेफिनेशन आहे तुम्हाला शॉर्ट मध्ये आणि आपल्या लँग्वेज मध्ये तुम्हाला समजेल अशा लँग्वेज मध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आणि तुम्ही पण हे राईट डाऊन करून घ्या, जेणेकरून पुढे कामाला येतील किंवा जेव्हा तुम्हाला विसरेल तेव्हा हे कामाला येईल. तर हा नेटवर्क आहे. नेटवर्क म्हणजेच काय, किंवा एक सर्किट आहे, त्या सर्किट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. ते ऍक्टिव्ह असेल किंवा पॅसिव्ह. ज्यामध्ये एनर्जी सोर्स आहे त्याला ऍक्टिव्ह सोर्स म्हणायचा, ऍक्टिव्ह नेटवर्क म्हणायचा. आणि ज्यामध्ये एनर्जी सोर्स अब्सेंट आहे त्याला म्हणायचं पॅसिव्ह नेटवर्क. तर हा एक नेटवर्क आहे. या नेटवर्क मध्ये नंबर ऑफ ब्रांचेस आहेत, नंबर ऑफ लूप्स आहेत, आणि त्यानंतर नंबर ऑफ पॉइंट्स आहेत. मग ते पॉइंट कोणते, लूप कोणते, ब्रांच कोणते, हे सगळं सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला दिलेलं आहे नोड. नोड म्हणजेच काय, मग जे काही डेफिनेशन आहे ते अशी दिलेली आहे. आपण नोड इज अ पॉइंट at which 2 or more elements are connected or joined. म्हणजे याचा अर्थ काय बघा, त्या ठिकाणी नंबर ऑफ ब्रांचेस आहेत, मग ते ब्रांचेस एकाच ठिकाणी भेटतात. एकाच ठिकाणी म्हणजे काय, एका पॉइंटला भेटतात, त्याला म्हणतात नोड. मग नोड म्हणजेच काय बघा, एक ब्रांच आहे. ब्रांच म्हणजेच काय, नंबर ऑफ एलिमेंट्स आर कनेक्टेड इन सिरीज. नंबर ऑफ एलिमेंट्स आर कनेक्टेड इन सिरीज बिटवीन 2 नोड्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, आता हे ए बी सी डी ई एफ दिलेलं आहे. म्हणजे 2 ज्या ठिकाणी ब्रांचेस भेटतात, 2 ब्रांचेस, म्हणजे याचा अर्थ असा की 2 टर्मिनल एकाच ठिकाणी भेटतात, मग तिथे आपण जॉईंट करतो, त्याला म्हणायचं नोड. म्हणजे बघा इथे ए नोड आहे, त्यानंतर बी नोड आहे. म्हणजे बघा काय, हा आता इथे सोर्स आहे ना, हे कोणता सोर्स आहे, व्होल्टेज. इथं काय, रेजिस्टन्स. मग व्होल्टेजचा एक टर्मिनल, त्यानंतर रेजिस्टन्सचा एक टर्मिनल मीट ऍट पॉइंट. ज्या ठिकाणी मीट होतो, ज्या ठिकाणी भेटतो, त्याला म्हणायचा नोड. म्हणजे याचा एक टर्मिनल म्हणजे याचा एक वायर आणि याचा एक वायर इथं कनेक्ट झाला म्हणजे नोड ए झाला. नोड ए झालं. 2 or more पॉइंट, किती काय ना, 2 or more एलिमेंट्स चे जे टर्मिनल आहेत ते एकाच ठिकाणी मिळतात, एकाच ठिकाणी जॉईंट होतात, त्याला काय म्हणायचं आहे, नोड. त्यानंतर बघा हा रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स, प्रत्येकाला 2 टर्मिनल असतात. मग प्रत्येकाचे एक टर्मिनल या ठिकाणी कनेक्ट आहे, त्याला म्हणायचं बी. मग बी च्या ठिकाणी कनेक्ट झाला ना रे, इकडचा एक, इकडचा एक आणि इकडचा एक, इथे पॉइंट तयार झाला म्हणजे तिथं काय झालं, नोड झाला. त्यानंतर काय, इथं आता हा व्होल्टेज सोर्स आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनलचा एक टर्मिनल आणि रेजिस्टन्सचा एक टर्मिनल एकाच ठिकाणी भेटले, म्हणजे 2 टर्मिनल भेटलेत ना, याला काय म्हणायचा, नोड. सो क्लिअर. बघा नोड म्हणजेच काय, नंबर ऑफ ब्रांचेस कनेक्टेड और मीट ऍट अ पॉइंट इज कॉल्ड एज अ नोड. असं सांगता येईल. किंवा नंबर ऑफ टर्मिनल मीट ऍट अ पॉइंट. ऍट अ पॉइंट महत्वाचं आहे, ऍट अ पॉइंट इज कॉल्ड एज अ नोड सांगता येईल तुम्हाला, नोड. आता हे नोड खूप महत्वाचं आहे. पुढे तुम्हाला नोड अनालिसिस आहे. मग त्या नोड अनालिसिस मध्ये कसं सोडवायचं, नोड काय फाइंड आउट करणं सर्वात महत्वाचं आहे. आणि केसीएल जिथं अप्लाय होतो तिथं म्हणजेच काय, नोड. जिथं केसीएल अप्लाय होतो तिथं असतो नोड, आणि जिथं केबीएल असतो तिथं असतो लूप. लक्षात ठेवा. आता आपण केबीएल नंतर घेणार आहोत. आता काय घ्यायचं आपल्याला, फक्त आणि फक्त केसीएल घ्यायचंय. मग केसीएल अप्लाय होतो कुठं, नोड. आणि नोडच नसेल तर केसीएल अप्लाय होत नाही आणि ते आपल्याला अप्लाय करून फायदाही नाही. आता नेक्स्ट आहे बघा, ब्रँच. ब्रँच म्हणजे काय, आता बघा, अ सिंगल और ग्रुप ऑफ कंपोनंट्स कनेक्टेड बिटवीन 2 नोड्स इज कॉल्ड एज अ ब्रँच. ब्रँच म्हणजे काय बघा, नंबर ऑफ एलिमेंट्स आर कनेक्टेड इन सिरीज और पॅरलल. नंबर ऑफ ब्रँचेस किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स कनेक्टेड इन सिरीज बिटवीन any two
नोड्स, म्हणजे याचा अर्थ असा होतो इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, ह्या दोघांच्या मध्ये कनेक्ट होण्यासाठी जे काही ब्रँच असेल, जे काही टर्मिनल असेल, जे काही एलिमेंट्स असतील त्याला म्हणायचं ब्रँच. आता या ठिकाणी बघा हा एक नोड आहे, हा एक नोड आहे, ह्या दोघांना कनेक्ट होणारी जे काय आहे ते ब्रँच म्हणजे शाखा. ब्रँच म्हणजे काय शाखा, ते ह्याच्यातलं नाही बरं का पिक्चर मधला, नाहीतर मग ते तिकडं नाही येतच, फक्त काय ए आणि बी दोन नोड आहेत ना, त्या दोन नोडच्या मधली जे काही कनेक्ट होणारे एलिमेंट्स आहेत त्याला म्हणायचं ब्रँच. मग मला सांगा आता इथं बघू आपण, मी सांगतो तुम्हाला नोड म्हणजेच काय. हे नोड जे मी दिलेले ते काय तर नोड मी इथे लिहू का, बरं इथे लिहितो. ए नोड आहे, बी नोड आहे, सी नोड आहे, त्याच्यानंतर बघा डी सुद्धा नोड आहे, ई सुद्धा नोड आहे, त्याच्यानंतर एफ सुद्धा नोड आहे. कारण बघा ए ला दोन ठिकाणी दोन टर्मिनल कनेक्ट आहेत, बी ला दोन टर्मिनल, सी ला दोन, डी ला दोन, ई ला तीन आहेत आणि बी ला पण तीन आहेत. त्यानंतर एफ ला सुद्धा किती आहेत, दोन टर्मिनल कनेक्टेड आहेत, हे झाले काय नोड. आणि त्यानंतर ब्रँच बिटवीन एनी टू नोड्स, बिटवीन एनी टू नोड्स, किती नोड दोन, इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे, या दोघांच्या मध्ये जे काही कनेक्टेड आहे ब्रँच म्हणू. म्हणजे काय ब्रँच ए बी म्हणू का, चालतंय, म्हणजे इथं आणि इथं आहे. त्यानंतर ब्रँच बी सी म्हणू का, चालतंय, म्हणजे हे दोघांच्या मध्ये आहे ना. त्यानंतर बी आणि डी, आता बी आणि डी म्हटलं तरी चालते कारण दोन आहेत ना या ठिकाणी. ब्रँच म्हणजेच काय सी आणि डी म्हणू का, चालतंय, सी आणि डी. त्यानंतर डी आणि ई, चालतंय, डी आणि ई. म्हणजे असे जे काही ब्रँचेस आहेत, त्यानंतर बी ई आहे, त्याच्यानंतर ई एफ आहे, त्याच्यात ए एफ ई असं सुद्धा येऊ शकतो कारण हे दोन सिरीज मध्ये आहेत. त्यानंतर बघा हे आहेत R2 V2 आणि R4 सुद्धा एक ब्रँच आहे, कारण आपण जर ह्याला जर कन्सिडर केलं एकच ब्रँच बी आणि ई च्या मध्ये, तर एवढी सगळी ही ब्रँच आहे. असे आपल्याला कनेक्ट करता येत असतं. म्हणजे दोन नोडच्या मध्ये जे काही कनेक्टेड आहे त्याला म्हणायचं ब्रँच. त्यानंतर नेक्स्ट आहे लूप. लूप म्हणजेच काय बघा, इट इज अ सेट ऑफ ब्रँचेस व्हिच फॉर्म अ क्लोज पाथ. म्हणजेच काय एक सर्किट आहे, आता हा सर्किट आहे, या सर्किट मध्ये क्लोज लूप किती होतात बघा, म्हणजे नंबर ऑफ ब्रँचेस कनेक्ट करा आणि त्याच्यातून एक क्लोज पाथ निर्माण व्हायला पाहिजे, क्लोज सर्किट निर्माण व्हायला पाहिजे. आता बघा या ठिकाणी एक ब्रँचने नंबर ऑफ ब्रँचेसने एक क्लोज पाथ होतो, त्याला म्हणायचं लूप आणि त्यालाच म्हणायचं मेश. त्यालाच काय म्हणायचं लूप म्हणा, त्यालाच म्हणायचा मेश. बघा इथून एवढे क्लोज पाथ फॉर्म होतो का नाही, क्लोज पाथ फॉर्म होतो का नाही. म्हणजे बघा करंट इथून येणार, इथं निघणार, असे जाणार, असं जाणार, म्हणजे करंट कसं जाईल. आता बघा करंट इथून निघालं, इथून जाईल, इथून जाईल, इथून जाईल, इथून जाईल, मग इथं काय झालं, असा एक लूप तयार झाला का नाही, झाला का नाही. बरं करंट म्हणजे काय मला सांगा, करंट फ्लो होण्यासाठी क्लोज पाथ लागतो का नाही, क्लोज सर्किट लागतो की नाही. म्हणजे करंटाचं ध्येयच असतो पॉझिटिव्ह पासून निघणे आणि निगेटिव्हला जाऊन भेटणे. काय त्याचं एम, पॉझिटिव्ह पासून निघाला, निगेटिव्हला जाऊन भेटला, हा त्याचा नियम आहे, हा त्याचा ध्येय आहे आणि त्याला तिथं पोहोचायचं आहे. मग हा एक क्लोज पाथ झाला, मग ह्याला आपण काय म्हणू I1. आणि त्यानंतर दुसरा जो काही लूप आहे ते बघा पॉझिटिव्ह पासून असा येईल, असं येईल, किंवा इकडचा काही करंट इकडे जाईल, काही इकडे जाईल, म्हणजे क्लोज पाथ फॉर्म झाला का नाही. क्लोज नंबर ऑफ ब्रँचेस हा सेट घ्या आणि त्याचे क्लोज पाथ घ्या आणि त्या ठिकाणी म्हणून आपण त्याला लूप और मेश असं येईल, ह्याला म्हणा I2. आणि त्यानंतर अजून जर दुसरा जर म्हटलं तर असा एक येतो का नाही बघा, असा, बरोबर असं केलं ना. म्हणजे आता ही ब्रँच समजा नाहीये, हा ओपन केला, हा जर ओपन केला तर काय होईल, हा जो काही ब्रँच आहे हा ओपन केला तर असा एक क्लोज लूप पाथ होईल, मग आपल्याला I3 म्हणू शकतो. म्हणजे किती झाले याच्यामध्ये लूप, किती झाले, तीन. किती झाले, तीन. कोणते कोणते झाले बघा. आता लूप कोणते कोणते होतात बघा, मी लिहून देतो इथं. ए आहे, बी आहे, ए बी ई, त्याच्यानंतर एफ आहे ना, ए बी ई एफ. त्यानंतर दुसरा लूप काय, बी सी, म्हणजे बघा बी सी, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर बी. आलं ना. म्हणजे 1 2. आणि त्यानंतर तिसरा काय होतं बघा, ए पासून निघाला, बी ला गेला, सी ला गेला, त्याच्यानंतर डी ला गेला, त्याच्यानंतर काय ई कडे आला, त्याच्यानंतर एफ कडे आला, त्याच्यानंतर अजून परत ए कडे. म्हणजे असे किती लूप झालेले, 3 झाले ना. किती लूप, किती 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 3. कोणते कोणते आहेत, ए बी ई एफ ए हा पहिला लूप. दुसरा लूप बघा बी सी डी ई बी म्हणजे दुसरा झाला, आणि तिसरा ए बी सी डी ई एफ ए. असे 3 क्लोज लूप झाले ना. मग हे क्लोज लूप आहेत. या ठिकाणी सर्वात महत्वाचा जो काही लॉ आहे तो आपण अप्लाय करणार आहे, त्याचं नाव आहे केव्हीएल. आणि केव्हीएल म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. केव्हीएल म्हणजेच काय, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आणि जिथं जिथं लूप आहे तिथंच ते अप्लाय होतो, अन्यथा होत नाही. आणि ज्या ठिकाणी नोड आहे त्या ठिकाणी केसीएल अप्लाय होतो. आणि केसीएल म्हणजे काय आता मी इथे सांगणार.
स्टेटमेंट. आणि हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर पॉलिटेक्निकला शिकत असाल, पॉलिटेक्निकला, तर हे जे काही डेफिनेशन एवढं 4 मार्कला विचारतंय. किती? 4 मार्काला पॉलिटेक्निकला. इलेक्ट्रॉनिक्सला शिकत असाल किंवा तुम्ही इलेक्ट्रिकलला शिकत असाल त्यामध्ये 100% विचारतं, म्हणजे विचारतंय. व्हेरी 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 इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि हे करायला पाहिजे. आणि त्यानंतर स्टेटमेंट ऑफ केसीएल किंवा केव्हीएल 2 मार्काला. आणि तुम्ही जर हे जर केलं, तुमचं नशीब जर खूप भारी असेल ना, तर 6 मार्काला येते विचारलं. 6 मार्काला, एक मार्कासाठी आपला रिझल्ट जातो. एक मार्कासाठी म्हणजे 6 मार्क पडते. 6 मार्क. हा जोक नाही भाऊ, मजाक करायची नाही. आता बघा आता इथं किर्चॉफ्स करंट लॉ. आता किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे काय आहे बघा. एक असा लॉ आहे की त्यामध्ये जे काही येणारे करंट आहेत इक्वल टू जाणारे करंट आहेत. बघा ह्याची स्टेटमेंट एवढीच लिहायची स्टेटमेंट, बाकी काही लिहायची गरज नाही. द टोटल करंट इंटरिंग ऍट द किंवा इंटरिंग द जंक्शन पॉइंट और नोड इज इक्वल टू द टोटल करंट लिव्हिंग द नोड. बघा काय म्हणते, जे काही करंट आहे ते इंटरिंग ऍट नोड, इंटरिंग ऍट नोड और जंक्शन. आता इथं असेल नोड और जंक्शन, ठीक आहे. हा एक महत्वाचं आहे, नोड आणि जंक्शन मध्ये फरक काय बघ. ज्या ठिकाणी आता इथं आहे नोड, इथं काय नोड आणि इथं काय जंक्शन. नोड आणि जंक्शन 2 महत्वाचे आहेत. नोड म्हणजे काय, जिथं फक्त 2 टर्मिनल कनेक्टेड आहेत, वनी 2 फक्त 2 टर्मिनल कनेक्टेड आहेत त्याला म्हणायचं आपण नोड. आणि ज्या ठिकाणी 3 टर्मिनल कनेक्टेड असतात त्याला म्हणायचं जंक्शन. म्हणजे आपण रेल्वे स्टेशन म्हणतो काही ठिकाणी रेल्वे जंक्शन म्हणतो. जर तुम्ही उदगीर या भागातील असाल तर उदगीरला स्टेशन म्हणतात, लातूर रोड जंक्शन म्हणतात. कारण तिथून जाणारे रेल्वे ट्रॅक किती येतं, 3 आहेत. मग ज्या ठिकाणी 3 आहेत त्या ठिकाणी जंक्शन, आणि ज्या ठिकाणी 2 आहेत तिथं नोड. लक्षात ठेवा. हा आपण साधं सुद्धा नाही बाबा. राईट. नेक्स्ट बघा, आता इथं काय म्हणतो, केसीएल शिकवत असताना जेवढे काही पॉइंटला इंटरिंग करतात, तेवढेच त्या पॉइंट पासून लांब जातात. म्हणजे इंटरिंग करणाऱ्याची करंट आणि जाणाऱ्याची करंट जर तुम्ही ऍडिशन केला तर त्या ठिकाणी येतो केसीएल. बघा हा एक नोड आहे, हा एक जंक्शन आहे. असे करंट येतात, समजा असं काहीतरी असेल, असं असेल काहीतरी. मग या ठिकाणी आपण म्हणू नोड. काय म्हणू आता याला, नोड म्हणू. पण ह्याच्यातून काही करंट इकडे येईल, काही इकडे जाईल, काही इकडे जाईल, त्याच्यानंतर काही इकडे जाईल आणि काही इकडे. बघा याचा अर्थ काय म्हणता बघा आपल्या भाषेमध्ये, द समेशन ऑफ इनकमिंग करंट टुवर्ड्स द पॉइंट इज इक्वल टू द समेशन ऑफ आउटगोइंग करंट फ्रॉम द पॉइंट. हे आहे तुमचा केसीएल, इज कॉल्ड एज द केसीएल. The summation of what let's do here, the summation of incoming current towards the point is equal to the summation of outgoing from the point is called as a KCL. असं सांगता येतंय. म्हणजे काय बघा, जे काही येणारे करंट आहे त्या पॉइंट कडे त्याची बेरीज करा, इक्वल टू जाणाऱ्याची बेरीज करा. येणारे करंट बघा I1, इथं I1 असेल, I2 असेल, I3 असेल, त्यानंतर I4 असेल आणि I5 असं आहे. मग इथं बघा जंक्शन आहे, पॉइंट आहे, बरोबर काय जंक्शन. आणि केसीएल असं सुद्धा म्हणू शकतो, केसीएल इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॉइंट लॉ, कारण पॉइंटला लागू होतो म्हणून त्याला म्हणायचं पॉइंट लॉ. आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे द समेशन ऑफ इनकमिंग करंट. कोणते कोणते आहेत बघा समेशन ऑफ इनकमिंग करंट. येणारे कोण कोण आहेत पॉइंट कडे, I1 काय I1 आहे. त्याच्यानंतर अजून येणार कोणता I4 आहे, प्लस या ठिकाणी काय प्लस I4 equal to the summation of outgoing current from the point. Right. चला ह्या पॉइंट पासून जाणारे कोण आहेत, I2 आहे ना रे, हा जातोय ना, चला प्लस I3 आहे ना जाणारा आहे, प्लस त्यानंतर I5 सुद्धा आहे. चला मग काय झाला बघा, I1 प्लस I4 इज इक्वल टू I2 प्लस I3 प्लस I4. हा झाला तुमचा, हा झाला काय झाला तुमचा, काय झाला केसीएल. राईट. म्हणजेच काय I1 प्लस I4 इक्वल टू I2 प्लस I3 प्लस I5. किंवा तुम्ही असं सुद्धा सांगू शकता, द अल्जेब्रिक समेशन ऑफ द करंट टुवर्ड्स द पॉइंट किंवा अल्जेब्रिक समेशन ऑफ करंट इज इक्वल टू 0. आता अल्जेब्रिक समेशन ऑफ करंट इज इक्वल टू 0. म्हणजे असं सुद्धा सांगता येते की जे काही येणार आहे त्याला प्लस कन्सिडर करा, जाणाऱ्याला मायनस करा. म्हणजे याचा अर्थ असा होतो I1 प्लस I4 मायनस I2 मायनस I3 मायनस I5 इक्वल टू 0. हे सुद्धा आपल्याला केसीएल मध्ये सांगता येत असते. फक्त केसीएल म्हणजेच काय, येणारा पाणी इक्वल टू जाणारा पाणी. जर आपल्या टँक मध्ये, छताच्या वर टँक असते ना, त्या टँक मध्ये जे काही भरलेलं पाणी आहे तेवढंच पाणी खाली येणार आहे ना.
मग ते किती का नळ असणार? समजा अशी टँकी आहे, आता काय अशी एक टँकी आहे, इथून असं नळ आहे, मग काही किचनला गेला, काही बाथरूमला गेला, काही आंघोळीला गेला, काही सांडपाणीला गेला, म्हणजे असं पाणी गेला, मग ह्याच्यामध्ये समजा 1000 लिटर पाणी आहे, काय 1000 लिटर पाणी आहे, मग ह्याच्यातलं काय 200 लिटर इकडे गेला, त्याच्यानंतर इथे किती आला 300 आला, त्यानंतर इथे किती 100 आला, म्हणजे किती झाले 200 300 आणि त्याच्यानंतर 100 म्हणजे 600 झाला, इथं 200 राहिला आणि इथं 200 राहिला, ह्या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केलात, सगळ्यांची जर बेरीज केलात तर येणारं पाणी किती आहे, इथून निघणारं पाणी किती 1000 लिटर, किती, मग त्याच्यातून जाणारं पाणी किती आहे बघा, इथं येणारा एकटाच, तिथून जाणारे किती आहेत, मग या सगळ्यांची जर बेरीज केलं तर हा 1000 इक्वल टू हा सुद्धा 1000च राहणार आहे बघा, म्हणजे वरून येणार किती आहे 1000 लिटर, मग खाली जाणार किती आहे 1000 लिटर, म्हणजे जेवढं येणार आहे तेवढंच जाणार आहे, म्हणजेच काय केसीएल, जेवढं आपल्याकडे येईल तेवढंच तिथून जाणार आहे. दिस इज द केसीएल लॉ. आणि केसीएल लॉ खूप महत्वाचा आहे, आणि हा केसीएल लॉ जर तुम्हाला समजला तर पुढे नोड अनालिसिस आहे ते एकदम असं क्लिअर समजून सांगण्याची गॅरंटी माझी. पण जर तुम्ही चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये टाइमपास न करता जर तुम्ही हे शिकून घेतलात तर सर्वात भारी आहे. थोडंसं टाइमपास करा, असं नाहीये की मी टाइमपास अजिबात करू नका म्हणत नाही, एखादी तास 2 तास इकडे द्या, म्हणजे तुम्हाला चांगलं राहील, म्हणजे अभ्यास सुद्धा होईल आणि तुमचा एन्जॉय सुद्धा होईल. तर एवढं शिकून मी माझा व्हिडिओ थांबवतो, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.